नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण संत गाडगेबाबा यांच्याविषयी माहिती पाहूया. लक्ष देऊन ऐका बरं का, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकूया संत गाडगेबाबा. संत गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील महान संत, समाजसुधारक आणि स्वच्छतेचे प्रणेते होते. त्यांचे खरे नाव ढेबुजी झिंगराजी जानोरकर असे होते. त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी विदर्भातील शेनगाव येथे झाला. संत गाडगेबाबा यांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना कष्ट, प्रामाणिकपणा आणि साधेपणा यांचे संस्कार आत्मसात होते. औपचारिक शिक्षण कमी असले तरी जीवनानुभवातून त्यांनी मोठे ज्ञान मिळवले. संत गाडगेबाबा यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमंती करून लोकजागृती केली. त्यांच्या हातात नेहमी एक खापराचे गाडगे असायचे. यावरून त्यांचे नाव गाडगेबाबा असे पडले. ते गावोगावी जाऊन कीर्तनाच्या माध्यमातून स्वच्छता, शिक्षण, व्यसनमुक्ती आणि अंधश्रद्धा निर्मूलन यांचा संदेश देत असत. आपल्या कीर्तनाची सुरुवात ते गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा या वाक्याने करत असत. त्यांच्या कार्याची काही वैशिष्ट्ये म्हणजे गावात प्रवेश करण्यापूर्वी स्वतः झाडू घेऊन रस्ते साफ करणे, अस्पृश्यता आणि जातीभेदाचा विरोध करणे, गरिबांसाठी धर्मशाळा, वसतिगृहे व शाळा उभारणे, दानातून मिळालेला पैसा समाजकार्यासाठी वापरणे. ते म्हणत, स्वच्छता हीच खरी पूजा आहे. त्यामुळे त्यांना स्वच्छतेचे जनक म्हणूनही ओळखले जाते. संत गाडगेबाबा यांनी समाजातील दुर्गुणावर प्रहार केला आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांचे कीर्तन अत्यंत प्रभावी व वास्तववादी असे. त्यांनी लोकांना परिश्रम, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेचे महत्त्व पटवून दिले. संत गाडगेबाबा यांचे अमरावती येथे 20 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू केले आहे. अमरावती येथील विद्यापीठाला संत गाडगेबाबा यांचे नाव देण्यात आले आहे. संत गाडगेबाबा यांचे जीवन हे साधेपणा, स्वच्छता आणि समाजसेवा यांचे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी आपल्या कृतीतून समाजाला योग्य दिशा दिली. म्हणूनच ते महाराष्ट्राच्या संत परंपरेतील तेजस्वी व्यक्तिमत्व मानले जातात. आज संत गाडगेबाबा यांची जयंती, त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम. मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा बरं का. चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहूया. पहिला प्रश्न, संत गाडगेबाबा यांचा जन्म कोठे झाला? बरोबर उत्तर आहे विदर्भातील शेनगाव येथे संत गाडगेबाबा यांचा जन्म झाला. दुसरा प्रश्न, संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव काय होते? बरोबर उत्तर आहे ढेबुजी झिंगराजी जानोरकर असे संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव होते. तिसरा प्रश्न, संत गाडगेबाबा आपल्या कीर्तनाची सुरुवात कोणत्या वाक्याने करत असत? बरोबर उत्तर आहे संत गाडगेबाबा आपल्या कीर्तनाची सुरुवात गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा या वाक्याने करत असत. चौथा प्रश्न, संत गाडगेबाबा यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले आहे? बरोबर उत्तर आहे अमरावती येथील विद्यापीठाला संत गाडगेबाबा यांचे नाव देण्यात आले आहे. आणि आता शेवटचा 5वा प्रश्न, स्वच्छतेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?
बरोबर उत्तर आहे संत गाडगे बाबा यांना स्वच्छतेचे जनक म्हणून ओळखले जाते. चला पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.